विद्यार्थी मित्रांनो, बार्टी, आरटी, TRTI, सारथी आणि महाज्योती सर्व विविध स्पर्धा परीक्षांसाठी आपण फॉर्म भरले होते आणि त्याचे वेळापत्रक आता प्रसिद्ध झालेले आहे। डिटेल्समध्ये माहिती सांगणार आहे। अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहीत असेल सर्व संस्थांचे पेपर कोण घेणार आहे, तर बार्टी ही संस्था हे पेपर घेणार आहे, ज्याच्यामध्ये हे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे येथून हे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले आहे। याच्यामध्ये काय म्हटलेले आहे, महत्त्वाची सूचना, महाराष्ट्र शासनाच्या सर्वकष धोरणानुसार सन 2025-26 करिता बार्टी, TRTI, सारथी, महाज्योती व आरटी संस्थांमार्फत राबविण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमाकरता बार्टी पुणे मार्फत घेण्यात येणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षा CET वेळापत्रक व प्रवेशपत्र ॲडमिट कार्ड बाबत हे या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेले आहे। आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा वरील पॉईंट सांगून घेतो, त्याच्यानंतर वेळापत्रक दाखवतो। तर या ठिकाणी सन 2025-26 करिता महाराष्ट्र राज्यातील बार्टी, TRTI, सारथी, महाज्योती व आरटी या संस्थांमधून स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमासाठी नामवंत खाजगी संस्थेमार्फत प्रशिक्षण देण्यासंदर्भातील योजनासाठी लाभासाठी प्रशिक्षणार्थी निवड बार्टी पुणे मार्फत सामायिक परीक्षा होणार आहे। म्हणजे फक्त बार्टी मार्फत सर्व संस्थांच्या पेपर होणार आहेत। आता वेळापत्रक त्यानुसार तुम्ही इथे बघू शकता। त्यानुसार सामायिक परीक्षा कॉमन एंट्रन्स टेस्ट म्हणजे CET कधीपासून, तर 14/9/2025। आज किती तारीख आहे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे, इथे बघू शकता तुम्ही। आता आज तारीख 11 आहे, तर 11 म्हणजेच तुमचे लगेच या ठिकाणी बघू शकता आज तारीख आहे 11 आणि 14 तारखेपासून तुमची परीक्षा सुरू होणार आहे। तर 27/9/2025 पर्यंत पेपर होणार आहेत, म्हणजे 4-5 दिवसानंतर सुरू होणार आहेत। आता या ठिकाणी ॲडमिट कार्डबद्दल तुम्हाला वेगळी नंतर माहिती मी तेथे देईल। इथे बघू शकता सामायिक प्रवेश परीक्षा कॉमन एंट्रन्स एक्झाम म्हणजे CET वेळापत्रक येथे प्रसिद्ध करण्यात आलेले आहे। तर 14/9/2025 तर येथे कोणती 14 तारखेला कोणती परीक्षा होणार आहे, तर युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन कॉमन बघू शकता कमिशन म्हणजे UPSCची परीक्षा होणार आहे। सिव्हिल सर्व्हिस कॉम्पिटिटिव्ह एक्झाम प्री ट्रेनिंग स्कीमची, तर सर्व संस्थांची जेवढ्या पण संस्थांसाठी चालू झाली त्यांची सर्वांची पेपर होणार आहेत। त्याच्यानंतर 15 तारखेला युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन UPSCचाच पेपर आहे, परंतु सिव्हिल सर्व्हिस कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ट्रेनिंग टाईमचा आहे। बघू शकता इथे सर्व संस्थांचा हा पेपर होणार आहे। त्याच्यानंतर इथे बघू शकता IBPS, SBI, RBI, RRB, नाबार्ड ज्यांच्यासाठी हे बँकिंगसाठी हे जे पेपर आहेत त्यांचे पेपर बार्टी, सारथी, TRTI आणि आरटीचे कधी होणार आहेत, तर 16 तारखेला होणार आहे, याच महिन्यामध्ये 16 तारखेला। ठीक आहे। त्याच्यानंतर पुढील वेळापत्रक तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता। 3 नंबरचे 17 तारखेला 2 पेपर होणार आहेत। कोणकोणते होणार आहेत तुम्ही बघू शकता। महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन MPSC स्टेट सर्व्हिस कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ट्रेनिंग स्कीम म्हणजे या ठिकाणी बघू शकता सिव्हिल सेवा या ठिकाणी स्टेट सर्व्हिस कॉम्पिटिटिव्ह एक्झाम MPSCचे पेपर होणार आहेत 17 तारखेला। त्याच्यानंतर 17 तारखेलाच महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन MPSC बघू शकता महाराष्ट्र इंजिनिअरिंगवाल्यांसाठी हे पेपर असणार आहेत। बार्टी, सारथी, TRTI आणि आरटी सर्व संस्थांचे पेपर होणार आहेत। त्याच्यानंतर 18 तारखेला देखील 2 परीक्षांचे पेपर होणार आहे। बघू शकता महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन MPSC स्टेट सर्व्हिस याचे देखील पेपर होणार आहे प्री ट्रेनिंग, आणि सोबतच महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन MPSC बघू शकता इंजिनिअरिंग दोनांचे पेपर होणार आहेत। 2 दिवस बघू शकता इथे संस्था दिलेल्या आहेत। त्याच्यानंतर पुढे या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती 19 तारखेचे पेपर कोणते आहेत बघू शकता। तर महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन 19 स्टेट बघू शकता MPSC स्टेट सर्व्हिसचे पेपर होणार आहेत या 19 तारखेला देखील, आणि इंजिनिअरिंगवाल्यांचे MPSCचे देखील याच तारखांना 19 तारखेला काहींचे पेपर होणार आहेत। त्याच्यानंतर 20 तारखेला 3 वेगवेगळे होणार आहेत, तर MPSC स्टेट सर्व्हिसचे पेपर होणार आहेत। त्याच्यानंतर MPSC इंजिनिअरिंगवाल्यांचे पेपर होणार आहेत। सोबतच त्याच्यामध्ये महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन MPSC नॉन गॅझेटेड ग्रुप B आणि ग्रुप Cचे पेपर देखील 20 तारखेला होणार आहेत। ग्रुप C आणि ग्रुप B हा पॉईंट तुम्ही इथे लक्षात घ्यायचा आहे। आणि हे बार्टी, TRTI, आरटीचे हे एवढे पेपर होणार आहे। आता या ठिकाणी 21 तारखेचं तुम्ही शेवटचं वेळापत्रक बघू शकता। 21 तारखेला महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन MPSC ग्रुप C आणि ग्रुप Bचे पेपर होणार आहेत। 23 तारखेला देखील ग्रुप C आणि ग्रुप Bचे MPSCचे पेपर होणार आहेत। त्याच्यानंतर 24 तारखेला स्टाफ सिलेक्शन कमिशन SSC कंबाईन लेवलचे पेपर होणार आहे। स्टाफ सिलेक्शन कमिशनर कंबाईन लेवलचे हे पेपर इथे होणार आहेत। किती तारखेला, तर
येथे 24 तारखेला. त्याच्यानंतर 25 तारखेला देखील SSC म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशनचे पेपर होणार आहेत. आणि त्याच दिवशी 25 तारखेला पोलीस भरतीचा पेपर होणार आहे, पोलीस भरतीचा 25 तारखेला. त्याच्यानंतर 26 तारखेला देखील पोलीस भरती आणि मिलिटरी ट्रेनिंगचा म्हणजे आर्मीचा पेपर होईल. त्याच्यानंतर 26 तारखेला देखील 27 तारखेला देखील पोलीसचा पेपर होणार आहे. त्याच्यानंतर पेपर होणार आहे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन MPSC ते ज्युडिशियल मॅजिस्टर यांचा पेपर होणार आहे. ठीक आहे, अशा प्रकारे हे वेळापत्रक. आता ॲडमिट कार्ड कधी येईल डिटेल्समध्ये सांगतो. बघू शकता, उपरोक्त प्रमाणे नमूद केल्याप्रमाणे निर्धारित करण्यात आलेल्या दिनांकापासून सामायिक प्रवेश परीक्षा CET घेण्यात येणार आहे. याबाबत सूचना खालीलप्रमाणे. सूचनेमध्ये काय म्हणण्यात आलेलं आहे तुम्ही बघू शकता. वरील तक्त्यात नमूद केल्यानुसार प्रत्यक्ष परीक्षानिहाय स्वतंत्र प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रवेशपत्र येणार आहे ते डाउनलोड कसे करायचे ते देखील सांगणार आहे. तर बघू शकता, त्यानुसार परीक्षानिहाय प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची जबाबदारी उमेदवारांची असेल. कोणत्याही परिस्थितीत प्रवेशपत्रावर ॲडमिट कार्ड नमूद केलेले परीक्षेचे ठिकाण बदलून भेटणार नाही. हा पॉईंट लक्षात घ्यायचा आहे. ठीक आहे, वेळेमध्ये उपस्थित राहण्याचं सांगितलेलं आहे. उशिरा येणाऱ्या उमेदवारांना परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाणार नाही, स्पष्ट हायलाईट करून सांगितलेले आहे. ठीक आहे, आता ॲडमिट कार्ड कशाप्रकारे डाउनलोड करायचे मी तुम्हाला इथे सांगतो. बघू शकता, प्रवेशपत्र म्हणजेच ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी बार्टी, सारथी, महाज्योती, TRTI आणि RT या संस्थांचा ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या वेळेस उपलब्ध करून दिलेल्या URL लिंकला म्हणजे फॉर्म भरण्यासाठी लिंक होत्या त्याच लिंकवरून तुम्ही ID पासवर्ड टाकून तुमचे फॉर्म भरताना युजर नेम पासवर्ड टाकला होता त्या योग्य बाबत माहिती नोंदवून प्रवेशपत्र डाउनलोड करून घ्यावे असे यांनी म्हटलेले आहे. आता इथं प्रवेशपत्र डाउनलोड उपलब्ध करून देण्याचे बघू शकता. जेवढं आता समजा 14 तारखेला जे पेपर आहेत, 14 तारखेला, 15 तारखेला आणि 16 तारखेला यांचे जे पेपर आहेत त्यांचे हॉल तिकीट ऑलरेडी येथे आलेले असणार. ठीक आहे, बघू शकता. शहराचे वाटप पहिल्या टप्प्यामध्ये परीक्षा होण्याच्या 6 दिवस अगोदर जाहीर केले झाले शहराचे वाटप. आणि अंतरिम परीक्षेची माहिती म्हणजे परीक्षा डायरेक्ट वेळ वगैरे टायमिंग वगैरे सर्व जे या ठिकाणी सेंटर वगैरे 3 दिवस अगोदर जाहीर केले जाईल. हा पॉईंट तुम्ही इथे लक्षात घ्यायचा आहे. ठीक आहे, याच्याबद्दल कोणत्याही प्रकारची जर अपडेट असेल किंवा तुमचा प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकतात. खाली या ठिकाणी जे हेल्पलाईन क्रमांक दिलेले आहेत यांच्यावरती कॉल करून तुम्ही माहिती विचारू शकतात. अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.